ऐकलं का तुला पाण्याचं पैडी मला धर्म करा दोन्ही हातानी ऐकलं बाई ग बाई ना कसं बी कर काही पण कर तुझ्या हाताने मला एक ग्लास भर पाणी पाज बाई ग त्या राजनाथ मुंडका घाल ना बैल वाटलं पहिलं वाटलं मग माय पाच तुला उघडं दिसलं का खरं बैल वाटलं मी राहतात उघडं दिसलं का तुला तुझ्या हाताने मला ग्लास भर पाणी नाही पाजणार मी पिल्याशिवाय राहणार मी बी पाजणार नाही पिल्याशिवाय राहणार सांगू तुला नळ हाऊद भरल्या पाण्यानं गदी नळ हाऊद भरल्या पाण्यानं गदी चावी खोलून पिंप्याला पाणी चावी खोलून पिंप्याला पाणी मग जाया तुझ्या मार्गनावरी चावी खोलून पिंप्याला पाणी मग जाया तुझ्या मार्गनावरी चावी खोलून पिंप्याला पाणी ऐकलं नळ हाऊद भरले पाण्यानं गदी हाऊद भरले चावी खोलून पिंप्याले पाणी मग जायला वर्गन गदी चावी खोलून पिंप्याले पाणी मग जायला वर्गन गदी हे पाय त्या घराच्या पाठीमाग हौद आहे तिकडे जायचं नळी फिरायची घुटी करायची पाणी प्यायचं सरळ निघून जायचं माझ्याकडे पाणी नाही काय पागल बाई पागल नाही मग हुशारीची एक ग्लास भर पाणी पाच म्हणलं तर तू ते राजनाथ थोडं नाही ना मी कस काय पाजल पाहिजे ऐकलं बाई ग बाई ना मला तुझ्यावरती भरोसा नाही म्हणजे माझ्यावर भरोसा नाही धोके देते तू नाही धोके देते बाबा मला तुझ्यावरती भरोसा नाही बाई ग कस काय तुझी उघडून पाहू द्या राजनी गदी तुझी उघडून पाहू द्या राजनी गदी पाणी प्याई न शांत म्हणाली मग पाणी प्याई न शांत म्हणाली मग जाईन आल्या मार्गानं गदी मग जाईन आल्या मार्गानं गदी ऐकलं का मला तुझ्यावरती भरोसा नाही बाई ग तुझे उघडून पाहू दे पाणी प्याईन शांत म्हणाली आता पाणी पिंता वसरे बापरे म्हणजे पाणी पिता मी बी पाणी कशी देते पाणी पिंता वसरे तुम्ही पाणी कसं पितो मी बी पाहते ना मग मी पिल्याशिवाय राहणार सांगू तुला असे काही गेले गर्वनावादी असे काही गेले गर्वनागदी तिथं गेली गर्वनानी ना तिथं गेली गर्वनानी ना लंगदाराने हनुमंतरावरी ऐकलं नाही असे काही गेले त्याच्यामुळे म्हणते मी गर्व एवढं करून माणसं ते रावण एवढं सोन्याचे लग्न जळून त्याची भस्म झाली एवढं गर्व करत होत काय पागल बाई रवी पागल
हुशारीची. मी काही गर्व गिर्व केला का? तहान लागली आई गरवणी तर मग काय झालं? मग गरवणी तर काय झालं? चहाची बोबडी काय अगर तहान लागली म्हणून तुझ्या बारेवरती आलो मी. या मावशीला विचार, इकडे खरं दिसताना माझ घर उघडं दिसलं. या मावशीला विचार, त्यांच्या घरी जर कोणी गेलं ना तेव्हा त्या चहा घेतला. पहिले जाऊन आले का गंदी आवा बाई. त्या मावशीला विचार, त्यांच्या घरी जर कोणी गेलं ना चहा घ्या म्हणत्या, पाणी घ्या म्हणत्या. आमच्याकडे नाही म्हणत. आमच्याकडे रीतच नाही. करू विचारली पाणीच चालणार. मी पाणी पिल्याशी राहणार नाही. सांगू तुला सांग. अंजनीचा गबाला ब्रह्मचारी गदी, अंजनीचा बाल ब्रह्मचारी गदी, लग्न चालून केली अनहोळी वादळाच्या लग्न चालून केली अनहोळी. ऐकला का? अंजनीचा बाल ब्रह्मचारी गदी, लग्न चालून केली अनहोळी. अंजनीचे राम भक्त हनुमान म्हणजे एवढं रामाचं भूषण सांगू सांगू तुला. हो. काय एकदा तुझ्या रामाला वधी, काय एकदा तुझ्या रामाला वधी, विभीषणाची सतवती त्याला म्हणून रावत्याने मारिला गदी, विभीषणाची सतवती त्याला म्हणून रावत्याने मारिला गदी, विभीषणाची सतवती त्याला म्हणून रावत्याने मारिला गदी, विभीषणाची सतवती त्याला. काय म्हणाली? ऐकलं नाही नाही ना. काय येता तुझ्या रामाला गदी, काय येता तुझ्या रामाला गदी, विभीषणाची सातवती त्याला म्हणून रावण त्याला मारिला गदी. त्या रामाला जर विभीषणाची साथ नसती ना त्या रामाला काहीच नसतं गेलं, काहीच नाही. रोग गेल बाई भेटली. आणि काय रामाचं भूषण सांगू राहिला तुम्ही? ऐकलं बाई ग बाई ना. काय मला माहिती काय आलं? पाणी पाजणार आहे का? हा, नाही. तुमची बायाची दात कशी का? तुमची बायाची दात कशी? तू ग काठी मराठ्याची काठी नको ग लागू पाठी, तू ग काठी मराठ्याची काठी नको लागू पाठी, घडू दे ग मला परपंच नको करू, घडू दे ग मला परपंच नको करू दृष्टी, घडू दे ग मला परपंच नको करू दृष्टी, घडू दे ग मला परपंच नको करू. ऐकलं का? तुमची व्हायची दात कशी ग? तू ग काठी मराठ्याची काठी नको लागू पाठी, घडू द्या ग मला परपंच नको पडू दृष्टी. माझ्या घरी सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखी पोर आहे, आज तुम्हाला पाठीशी लागली अक्कल ऐकून काही खरं पडू नका का पांढरा की हे लोकांना माहित नाही म्हणू का बाबा ते सांगा तुम्ही मला पाठीशी लागू नाही ती माग लागू तो सांगा घरी दोन बाबरा पोर आहे म्हणा, एक बायको आहे, ते सांगा ती बरं. कसं जमायचं हे सांगा तुम्ही तिला सांगा काही. आता मला सांगू तर देशात
हो बाई अहो जाऊ द्या त्याला लगेच करायचं अजून करायचं बघा. अरे भाऊ हे सगळं पब्लिकला माहिती कोण कोणाच्या पाठीमागं लागलं सांगू तुला काय येतोस माझ्या माग मला येतो राग काय येतो ना माझ्या मागे येतो मला मागे. काय येतोस माझ्या माग मला येतो राग काय येतो ना माझ्या मागे येतो मला मागे. वरी भतार माझा केवळ पंचवाग भतार माझा केवळ पंचवाग गरीब नंदार माझा केवळ पंचवाग काय येतोस माझ्या माग मला येतो राग घरी भतार माझा केवळ घरी मा नवरा असं वाघासारखं आहे त्या जर उठलं कधी तो नडीचा असं वट घेतला ना नवरा सागा बरी जेवण भाऊ घरी केवढा बघा सारखा नवरा मग घरी ना इड नाही घरी ऐकला बाई गा बाई काय म्हणजे तुझा नवरा वाघासारखा आहे काय करीत तो नडीचं घोट घेईन सगळं ही करी मा घणत लागतो काय पागल वे ऐकला बाई गा बाई तुझा नवरा जरी वाघासारखा असला बाई मी काही कमी नाही तू काही कमी हलकट नाही मी काय कमी का मी कोण आहे कोण आहे मी कोण आहे शंकर ना बाई मी कोण आहे मी ग नाग पंचमीचा नाग मुखामध्ये आग मी ग नाग पंचमीचा नाग मुखामध्ये आग ठुमकर्यात मारील धार मुखामध्ये ठुमकर्यात मारील धार मुखामध्ये आग ऐकलं का मी कोण आहे मी ग नाग पंचमीचा नाग ठुमकर्यात मारील धार मुखामध्ये बाई गा एवढी तोंडामध्ये आग ह्याच्या नवऱ्याला एका फुकरामध्ये मारून टाकी बाई एवढी विष म्हणजे एवढी आग आहे मला माहिती तुझी आग कशी विष सांगू तुला सांगायला पाहिजे तुरी नाग पंचमीचा नाग मुखामध्ये आग तुरी नाग पंचमीचा नाग मुखामध्ये आग माझी गंगा जमुना विजविल तुमची माझी गंगा जमुना विजविल तुमची आग विजविल तुमची आग काय म्हणली? ऐकलं सांगायला पाहिजे तरी राग पंचमीचा नाग माझी गंगा जमुना विजविल तुमची माझी गंगा जमुना विजविल तुझ्या मुखामध्ये जरी आग राहिली माझी गंगा यमुनाच नुसतं शितोडा जरी पडलं ना सगळी आग अशी राखून जाईल काय म्हणे ऐकला बाई गा बाई म्हणजे तुझी गंगा यमुना माझी आग विजवील मला नाही वाटत सांगू का तुला 4 महिने होता पाणी करा कुठे गेला